शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आंदोलन, शिवाजीनगरमधील शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या। चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचं मूक आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून आत्मक्लेश करत असल्याची कार्यकर्त्यांची भावना। सिंधुदुर्गमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सोलापुरात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, अजित पवार गटाकडून घटनेचा निषेध। पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सिंहगडावर ठाकरे गटाचं आंदोलन, सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला। राजकोट किल्ल्यावरील लाड्यानंतर सुषमा अंधारेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन, राणेंच्या अटकेची ठाकरे गटाची मागणी। शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी मनसेकडून नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आंदोलन, कार्यकर्त्यांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न, पोलीस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की। पुतळ्याचं राजकारण करण्याऐवजी चौकशीची मागणी, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, शिल्पकार हा राहुल गांधींचा माणूस, मुनगंटीवारांची माहिती। कुख्यात गुंड गजानन मारणे कडून मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्वागत, दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे एकाच मंचावर। मंत्री महोदयांचा गुंडाला राजाश्रय, सामान्य जनतेनं आपलं रक्षण होईल अशी अपेक्षा ठेवू नये, गजा मारणे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। पूजा खेडकरला दिलासा, दिल्ली हायकोर्टाकडून 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा कायम। यूपीएससी उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार, फसवणूक रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। महारेराचे नवीन महाकृती संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी 30 आणि 31 ऑगस्टला महारेरा संकेतस्थळ राहणार बंद, महारेराकडून सहकार्याचं आवाहन। महिला कुस्तीपटू लैंगिक छळाप्रकरणी ब्रजभूषण सिंग यांना दिलासा नाहीच, एफआयआर आरोपपत्र रद्द करण्याची मागणी दिल्ली हायकोर्टाकडून अमान्य, ब्रजभूषण सिंग यांच्या याचिकेच्या योग्यतेवरच कोर्टाचं प्रश्नचिन्ह। कोमामधून वाचली पण खचली नाही, महाराष्ट्राची लेक, पॅरालिम्पिकमध्ये भाग्यश्री जाधवला भारताच्या ध्वजधारकाचा मान। दिल्लीत रात्रभर जोरदार पाऊस, गुजरातमध्ये आजही रेड अलर्ट, वडोदरा, नडियाद, जामनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचलं, लष्कराकडून बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।